नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक महत्त्वपूर्ण आणि चांगला विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव फॅशन आहे की पॅशन। सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काही दिवसापूर्वी संसदेमध्ये असं त्यांनी सांगितलं की हे जे विरोधी पक्षनेते आहेत हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त फॅशन म्हणून घेतात। आजकाल आंबेडकर 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 हे फॅशन हो गई है, असं अमित शहा यांनी म्हणालं। मग खरंच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन आहे का? तुम्ही पण ओळखू शका। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसचा रात्र करून, हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून, मेहनत करून, ज्या बाबासाहेबांनी भारत देशासाठी इतकं उत्कृष्ट आणि चांगली अशी राज्यघटना, संविधान लिहून दिलं, त्या बाबासाहेबांचं नाव फॅशन आहे असं त्यांनी कसं काय म्हणू शकतात? यावर आमची मीडिया सुद्धा त्यांचा राजीनामा मागायला तयार नाही, तर विरोधी पक्षनेते रस्त्यावर उतरले आणि राजीनामा मागायला लागले। तरी पण त्यांच्या पक्षाला काहीच फरक पडत नाही किंवा त्यांच्या मंत्रिपदाला काहीच फरक पडत नाही। यावर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, तत्कालीन आमदार, विरोधी पक्षनेते श्री जितेंद्र आव्हाड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की आंबेडकर 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 ही फॅशन नाही, तर आंबेडकर ही पॅशन आहे। आणि ते अगदी खरं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फॅशन नाही, तर आमच्यासाठी पॅशन आहे। आणि यासाठी ज्या केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्याकडे पैसा असेल, पद असेल म्हणून ते महामानवाचा थेट अपमान करू शकत नाही। आजपर्यंत त्यांच्या पक्षांनी संविधान बदलण्याची भाषा देखील केली आहे, हे कोणीच लपवू शकत नाही। परंतु थेट संविधान लिहिणाऱ्यांचा अपमान करणाऱ्याला तर आम्ही कधी सोडणार नाही आणि त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आज प्रत्येक भीमसैनिक रस्त्यावर आलाय। म्हणून आम्ही शिवसैनिक असेल तर आम्ही भीमसैनिक म्हणून आम्ही सुद्धा या केंद्रीय मंत्र्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे, त्यासोबत त्यांच्या पक्षाचा सुद्धा जाहीर निषेध केला पाहिजे। आपल्या देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की आम्ही संविधान कुठे बदलतोय? अरे, वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संविधान बदलणं, विविध कायद्यांच्या माध्यमातून ते संविधान बदलत आहेत। कायदे काढणं चुकीची गोष्ट नाही, त्यांना जर कायदे काढायचेच असतील तर स्त्री संरक्षणाचा कायदा काढा, शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून त्यासाठी एखादी योग्य तो कायदा काढा, आपल्या निर्व्यसनी मुलांसाठी काहीतरी कायदा काढा। परंतु आमच्या मंत्र्यांना, आमच्या पक्षाला किंवा आमच्या सरकारला हे काही जमत नाही, तर आहे ते संविधान बदलायला आमच्या नेत्याला मात्र नक्की जमतं। अब की बार 400 पार सारखे नारे त्यांनी कशासाठी दिले होते? ते फक्त आणि फक्त संविधान बदलण्यासाठी। कोणीही जरी आलं तर देशातलं संविधान बदलू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमची जान आहे, शान आहे, परंतु तुम्ही त्यांचा अपमान करणार हे आम्ही खपवून घेणार नाही। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।